आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काव्याने तुझ्याकरता स्पेशल मेनू केलाय. पिठलं भाकरी. बायकोच्या हातचं पिठलं आणि भाकरी. वाह. कमाल. याला सुख म्हणतात. चला करायची का सुरुवात? विक्रांत, अरे हसायला काय झालं? पिठलं पाहून गिरिजाची आठवण आली. बाबा, गिरिजा पिठलं खूप कमाल बनवते. तुम्ही एकदा तिच्या हातचं पिठलं खाऊन बघा. हा, म्हणजे सगळे पदार्थ छान बनवते ती, पिठलं खूप कमाल बनवते. गिरिजा एकदा सून म्हणून या घरात आली ना की सोडून गेलो. गिरिजा आता माझ्यासोबत नाही. विक्रांत, अरे जेवून जा ना. मावशी, जाऊ दे त्याला, तो नाही जेवणार. अगं पण उपाशी राहील ग तो. अगं गिरिजाच्या आठवणीने इमोशनल झालाय. जाऊ दे, लीव इट. एक काम करते, मी बोलून बघते. चालेल, तू बोल त्याच्याशी, समजाव त्याला. मी आलोच. तुम्ही नका जाऊ, तुम्ही जेवून घ्या. तो पण विक्रांत. काव्या गेलीये ना, ती समजावेल त्याला. काव्य आणि विक्रांत जवळ येण्यासाठी हा गोल्डन चान्स आहे, आणि हे चाललेत डिस्टर्ब करायला. विक्रांत, गुड बॉय आहेस की नाही तू? मग गुड बॉय असा अन्नाचा इन्सल्ट नाही करत. आणि अन्नावर कशाला राग काढतोयस? दिस इज नॉट राईट, है ना? सॉरी. गिरिजाला खूप मिस करतोयस का रे? अचानक ते पिठलं माझ्या डोळ्यासमोर आलं आणि इट्स ओके. सवय लागली आहे ग तिची. समजू शकते. अशाच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्या माणसाच्या आठवणी असतात. म्हणून मी जेवणावर उठून आलो. असं कसं? आठवणी तुमच्या आणि शिक्षा पोटाला का? विक्रांत, रे आठवणी येत राहणार म्हणून काय तू कायम उपाशी राहणार आहेस का? मुद्दाम नाही करत आहे मी काव्य. कळतंय मला, पण बघ ना, आज पिठल्यामुळे आठवण आली, उद्या आणखी कोणत्या तरी गोष्टीमुळे येईल. जगायचं कसं मग? तेच तर कळत नाही. बरं मी सांगू अशा वेळी काय करायचं? सांग. अशाही वेळी तू गिरिजाचाच विचार कर. म्हणजे तू असा विचार कर की तू उपाशी राहिलास तर गिरिजाला ते आवडेल? नाही. मग म्हणून म्हणते जेवून घे. हवं तर असा विचार कर की हे पिठलं गिरिजाने केलंय.
नंबरवरून फोन. हॅलो, हा अरे मी विक्रांतची आई बोलतेय. तुम्ही? हा बोला ना. सॉरी हा तुला इतक्या उशिरा फोन केला. अहो नाही, काहीच हरकत नाही, बोला ना. अरे गिरीजाचा फोनच लागत नाहीये म्हणून मग ह्यांच्याकडून नंबर घेतला आणि तुला फोन केला. अच्छा अच्छा अच्छा. जरा गिरीजाला फोन देतोस का? का काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? हो रे, तर कसं सांगू तुला, विक्रांतनी ना जेवणच टाकलंय म्हणून म्हणलं आपण गिरीजाला सांगूयात, बघू तिचं तरी ऐकतोय का. काय करू, शेवटी आईचं मन आहे ना, राहवत नाही. हो नाही, तुम्ही काही काळजी करू नका, मी लगेच तिला फोन देतो. हो हो. एक मिनिट फक्त. आई, विक्रांतच्या आईचा फोन आहे, बोलतेस का? हॅलो गिरिजा, थँक्यू सो मच तू बोलायला तयार झालीस म्हणून. अगो विक्रांत न जेवतच नाहीये म्हणून म्हटलं तू एकदा त्याच्याशी बोलतेस का, तू सांगतेस त्याला म्हणजे तो जेवेल. अहो पण हे बघ, मला ना खात्री आहे तू त्याला समजावलंस ना की तो नक्की जेवेल. बोलतेस एकदा त्याच्याशी? हा मी ना बेडरूम मध्ये जाते त्याच्या. हा मी व्हिडिओ कॉलच करते तुला. ओके. हा काय झालं?